नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेश्माज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कशी गरमागरम आणि वेट लॉससाठी खाऊ शकता अशी मस्त मिक्स कडधान्याची आमटी केलेली आहे। या आमटीला ना मी कोणतं वाटण वापरलेलं आहे ना शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे, तरीही खूप सुंदर होते आणि करायला एक 7 ते 8 मिनिटाच्या वर वेळ लागत नाही। चला तर मग कशी बनवली रेसिपी ते पाहूयात। इथे मी छोले, मूग, मटकी, काळे चणे सगळं भिजवून त्याला मोड आणून घेतलेलं आहे। 1.5 बाउल इतका आहे ते। कुकरमध्ये करणार आहोत म्हणून 7 मिनिटात होणार आहे। किटलीतली 1.5 पळी तेल कुकरमध्ये घालून कडकडीत तेल गरम करून घ्यायचं। यामध्ये तुम्हाला जे आवडत असतील ते खडे मसाले घालायचे। मी तेजपत्ता आणि 2 लवंगा घातलेले आहेत। जिरे घातले, ते दोन्ही छान तडतडलं की लगेचच मीडियम आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा, म्हणजे भाजीत कांद्याचा कच्चा वास येणार नाही। रंग बदलला, 1 ते 1.5 मिनिटात कांद्याचा रंग बदललेला आहे। आता घालूयात मीडियम आकाराचा एक लालसर रंगाचा टोमॅटो कट करून। टोमॅटो ही या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा। थोडं अद्रक आणि लसूणाची पेस्टही तुम्ही इथे घालू शकता, परंतु तीही मी इथे घातलेली नाही आहे, तरीही भाजी अप्रतिम होते। टोमॅटो चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात। अगदी झटपट होणारी आणि 7 मिनिटात जेवायला बसल्या सगळेजण तर अगदी रुचकर लागणारी ही भाजी आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत कांदा टोमॅटो सगळं मऊसर होईपर्यंत छान परतून घेऊयात। मिनिटभरातच छान असं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। इथे घालूयात बेसिक काही मसाले। बेडगी मिरची पावडर अर्धा टीस्पून, 1 टीस्पून धनाजिरा पावडर, थोडीशी हळद असे बेसिक मसाले घातले आणि घरगुती साठवणीचा मसाला अंदाजाने आपल्याला किती तिखट हवा आहे त्या हिशोबाने घालणार आहोत आपण। हे सुके मसाले घातल्यानंतर परतून घेऊयात। सुके मसाले थोडेसे परतून घेतले की लगेच घाटी मसाला घातला। घरगुती साठवणीचा मसाला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरीही स्वाद या मसाल्यासारखाच येतो। साठवणीचा मसाला अंदाजानुसार 1.5 टीस्पून इतका घातला, परतून घेतलं आणि हे मोड आलेले धान्य स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी, ते आता याच्यामध्ये घालून घेऊयात। सगळं घालून घ्यायचं। मी इथे जे कडधान्य वापरलेली आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळी कडधान्य काही आवडत असतील तर ती घातली तरीही चालतील। आता सगळे मोड आलेले धान्य यामध्ये घालून घ्यायचं। परत एक अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचं सगळं असं व्यवस्थित। अजिबात याला कूट घालायचं नाही आणि वाटणही घालायचं नाही, तरी अगदी दाटसर कन्सिस्टन्सीचा रस्सा आणि चव तर अप्रतिम अशी लागते। झणझणीत अशी कडधान्याची आमटी तयार होते बरं का। एकदा या पद्धतीने नक्की करून पहा। चला आता छान कडधान्य परतवून घेऊयात, कारण कडधान्य आपण अगोदर परतलेली नाही आहेत, लगोलग कुकरमध्ये घातली। आता या मसाल्याबरोबरच यांना छान परतवून घेऊयात। आता घालूयात चवीपुरतं मीठ। 1 मिनिटभर चांगले कडधान्य परतवून घेतली। चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि कोमट पाणी यामध्ये घालायचं। व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर कडधान्याच्या वरती येईल इतकं मी पाणी घातलेलं आहे। मला थोडासा रस्सा हवा आहे, त्यामुळे त्याच्या वरती येईल इतकं पाणी घातलं, झाकण लावलं आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या। छोले आणि काळे चणे अगदी मऊसर शिजावे म्हणून मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। 4 शिट्ट्यानंतर कुकर अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचा। थंड झाल्यानंतर असं याचं झाकण काढून घ्यायचं, म्हणजे आतली कडधान्य अगदी व्यवस्थित शिजली जातात। पहा, आपली भाजी तयार झालेली आहे। किती सोपी आणि साधी रेसिपी आहे ना, आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागते। बघा, छोले किती मस्त शिजलेले आहेत। पाहता क्षणी खावीशी वाटण अशी कडधान्याची आमटी आपली तयार झालेली आहे। याच्यावरून घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक कट करून, मस्त अशी रुचकर डाएटमध्येही खाऊ शकता अशी आपली मिक्स कडधान्याची आमटी तयार आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसाठी रेश्माज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।
चला तर मग एका बाउलमध्ये झटपट अशी काढून दाखवते आमटी मी तुम्हाला. तर माझी साधी सिंपल आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही आमटी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. स्वस्त खा आणि मस्त रहा.